नमस्कार. आज आपण जरा खोलात शिरून बघणार आहोत की आजच्या काळातली सायन्स डिग्री नेमकी कशी असते आणि ते विद्यार्थ्यांना फ्युचरसाठी कसं तयार करते. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र हे नाव ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा जुने पुस्तकं आणि त्यात दाबून ठेवलेली फुलं, बरोबर ना? पण थांबा, तो विचार आता खूप मागे पडलाय. खरं चित्र काय आहे ते पाहूया. आजचं बॉटनी म्हणजे खूपच डायनामिक आणि हायटेक फील्ड आहे. हा फक्त वनस्पतींचा अभ्यास नाहीये, तर त्या ज्ञानाचा वापर करून जैव इंधन बनवलं जातंय, नवीन औषधं तयार केली जातायत. कमाल आहे नाही का. चला तर मग एका सायन्स स्टुडंटच्या नजरेतून त्याच्या डिग्रीचा संपूर्ण प्रवास आपण पाहूया. म्हणजे अगदी सिलेबसच्या स्ट्रक्चरपासून ते प्रत्यक्ष फील्डवरच्या प्रोजेक्ट्सपर्यंत हा प्रवास त्याला येणाऱ्या मोठमोठ्या चॅलेंजेससाठी कसा तयार करतो हे समजून घेऊ. ठीक आहे. तर या प्रवासाचा पहिला टप्पा आपण आधी या डिग्रीची रचना म्हणजे तिचं ब्लूप्रिंट समजून घेऊया. इथे सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये, विद्यार्थ्यांना आपलं शिक्षण कस्टमाइज करण्याची म्हणजे आपल्या आवडीनुसार घडवण्याची संधी मिळते. यात प्रामुख्याने 4 भाग आहेत: मेजर, मायनर, व्होकेशनल स्किल कोर्सेस आणि ओपन इलेक्टिव्हज. आणि प्रत्येकाची भूमिका एकदम खास आहे. मेजर कोर्स म्हणजे डिग्रीचा आत्माच आहे. इथे विद्यार्थी आपल्या मुख्य विषयात म्हणजे समजा बॉटनीमध्ये अगदी खोलवर जाऊन ज्ञान मिळवतात. हा त्यांच्या सगळ्या स्किल्सचा पाया असतो. त्यानंतर येतो मायनर स्ट्रीम. यात विद्यार्थी दुसऱ्या विषयांमधले कोर्सेस निवडू शकतात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण आजकाल कोणतीही सायन्सची फील्ड एकटी काम करत नाही. सगळ्या शाखा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि हेच काम मायनर कोर्सेस करतात. आता VSC म्हणजे व्होकेशनल स्किल कोर्सेस. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना थेट जॉब रेडी बनवतात. म्हणजे यात लॅबमधलं स्पेसिफिक तंत्रज्ञान शिकवलं जातं, फील्ड वर्क कसं करायचं हे शिकवलं जातं. थोडक्यात डिग्री संपल्या संपल्या कामाला सुरुवात करता यावी अशी सगळी प्रॅक्टिकल तयारी इथे होते. आणि मग आहे OEC म्हणजे ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस. हे तर आणखी भारी. यात विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून म्हणजे अगदी आर्ट्स किंवा कॉमर्समधूनही विषय निवडू शकतात. यातून काय होतं तर त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि विचार करायला एक व्यापक दृष्टिकोन मिळतो. बरं, ही झाली थिअरी. आता हे सगळं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरलं जातं ते बघूया. हे बघा, इथे विद्यार्थी फक्त पुस्तकं वाचत नाहीत, तर स्वतः काहीतरी नवीन तयार करत आहेत. हा एक प्रोजेक्टचा भाग आहे. विचार करा, विद्यार्थ्यांना स्पिरुलिनासारखं शैवाल कसं उगवायचं हे डिझाईन करायचंय आणि मग त्याचे अन्न किंवा औषधांमध्ये काय काय नवीन उपयोग होऊ शकतात हे शोधायचंय. म्हणजे थेट इनोव्हेशन. हा तर आणखी एक जबरदस्त प्रोजेक्ट आहे. बिया गोळा करण्यापासून त्यांच्यावर प्रक्रिया करून तेल काढण्यापर्यंत आणि मग त्या तेलापासून चक्क बायोफ्यूल बनवण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करतात. यातून बॉटनी आणि सस्टेनेबल टेक्नॉलॉजीमधला डायरेक्ट संबंध किती छान दिसतंय बघा. आणि हे इथेच थांबत नाही. विद्यार्थ्यांना समाजासाठी उपयुक्त ठरतील असे प्रकल्प करायलाही प्रोत्साहन दिलं जातं. जसं की एखादी कम्युनिटी हर्बल गार्डन तयार करणं किंवा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींमध्ये कोणते महत्त्वाचे घटक आहेत हे लॅबमध्ये शोधून काढणं. ओके, तर हे स्किल्स आणि प्रोजेक्ट्स तर आपण पाहिले, पण आता यांचा वापर मोठ्या म्हणजे ग्लोबल चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी कसा होतो ते पाहूया. हा जो चार्ट दिसतोय ना, तो बायोफ्युअलची उत्क्रांती दाखवतोय. म्हणजे बघा, सुरुवातीला पहिल्या जनरेशनमध्ये अन्न पिकांवर अवलंबून राहावं लागायचं. पण आता आपण 4थ्या जनरेशनकडे जातोय, जिथे शैवाल आणि जेनेटिकली इंजिनियर्ड जीवांचा वापर होतोय. ही तुलना सगळं काही स्पष्ट करते. एका बाजूला आहेत पारंपरिक इंधन स्रोत, जे मर्यादित आहेत, एक दिवस संपणार आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत बायोफ्युअलचे स्रोत, जे शेतीच्या किंवा वनस्पतींच्या कचऱ्यासारख्या रिन्युएबल म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या गोष्टींपासून बनतात. हा अभ्यासक्रम याच सस्टेनेबिलिटीच्या विचारावर जोर देतो. आणि बायोफ्युअलसाठी कोणत्या वनस्पतींचा अभ्यास होतोय तर त्यात जट्रोफा, करंज आणि हो, आपलं नेहमीचं कडुलिंब सुद्धा आहे. ही सगळी प्रत्यक्ष उदाहरणं अभ्यासक्रमात आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना जास्त चांगल्या प्रकारे समजतात. ठीक आहे. तर या सगळ्या प्रवासाच्या शेवटी एका पदवीधराच्या हातात काय येतं म्हणजे कोणती कौशल्य मिळतात आणि करिअरच्या कोणत्या संधी त्यांच्यासाठी खुल्या होतात, चला बघूया. तर पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य
म्हणजे वनस्पतींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ओळखणं, त्यांचं वर्गीकरण करणं आणि त्यांना समजून घेणं. हे एक फंडामेंटल स्किल आहे जे फील्ड वर्क आणि क्लासरूम स्टडी या दोन्हीतून डेव्हलप होतं. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं कौशल्य आहे स्वतः रिसर्च डिझाईन करण्याची क्षमता. म्हणजे या पदवीधरांना फक्त माहिती नसते, तर ते क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॅक्टिकल स्किल्स वापरून नवीन ज्ञान कसं शोधायचं हे शिकलेले असतात. मग या सगळ्या स्किल्सच्या जोरावर करिअर कुठे करता येतं? तर भरपूर संधी आहेत. रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, आयुर्वेदिक आणि हर्बल कंपन्या आहेत, बायोटेक्नॉलॉजी फर्म्स आहेत. इतकंच काय, तर पर्यावरण संस्था, शिक्षण क्षेत्र आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीसुद्धा आहे. तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते की आजचा बॉटनिस्ट हा फक्त वनस्पतींचा अभ्यासक नाही, तर तो एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे, एक इनोव्हेटर आहे. आता एक विचार करा, जर ही सगळी साधनं आणि कौशल्य आपल्याकडे असती, तर जगातली कोणती मोठी समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वात आधी पुढाकार घेतला असता?